Hello friends, this is the lecture number 1 for unit number 2. Now this is the unit number 2. Unit number 2 is state space representation part 1. There are the two types of the units, state space representation 1 and say third unit is the state space representation 2. Now this is the state space representation 1. What is meant by state space representation? Now in all the previous chapter we are already discussed in the previous chapter in control system 1 also we are drawn on the time domain method or frequency domain. What is the time domain? Time domain analysis, root locus analysis and stability analysis. These are the time domain methods. Means unit number 3 and unit number 4 are basically based on time domain analysis. And similarly unit number 1 and 2 also on the time domain analysis in the control system 1. And or in the frequency domain method means Bode plot, Nike's plot and polar plot both are working both on deal with the frequency domain methods to study the behavior of the linear time invariant control system. Means the in previous chapters in control system 1 also the time domain and frequency domain of the linear time invariant system we have to done. Such approach for the study is called as the conventional approach of the study. Obviously ज्या अप्रोच आपण आतापर्यंत बघितलं त्याला काय म्हणतात कन्व्हेन्शनल अप्रोच. नाउ व्हॉट इज द मॉडर्न अप्रोच? मॉडर्न अप्रोच इज नथिंग बट स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन. म्हणजे जो आता युनिट नंबर 2 पासन जे आपण बघतोय इन युनिट नंबर 1 दॅट इज द कॉम्पन्सेशन टेक्निक्स. त्याच्यामध्ये आपण लॅग लीड अँड लॅग लीड कॉम्पन्सेटर डिझाइन केले होते. दीज टेक्निक्स आल्सो यूज द रूट लोकस अँड बोडे प्लॉट. That technique also called as the conventional methods. Now in modern technique, the state variable or state space representation is the modern technique. Basically in this approach we model the given system in form of the transfer function and obviously faced all the limitation associated with the transfer function approach. Normally आपण आतापर्यंत जे टेक्निक शिकलो ज्याच्यामध्ये आपल्याला बघितलं होतं आपण बोडे प्लॉट रूट लोकस याच्यामध्ये जे आपण बघितलं बोडे प्लॉट रूट लोकस अँड नायकीस प्लॉट याच्यामध्ये आपण जे बघितलं या टेक्निक्स मध्ये आपल्याला काय मिळालं होतं जे काही आपण घेतलं ते कन्व्हेन्शनल मेथड्स आहे. कारण फ्रिक्वेन्सी डोमेन आणि टाइम डोमेन इन्फॉर्मेशन त्याला आपण म्हणतो. नाव सिमिलरली बट आता आपण ज्या टेक्निक बघितल्या होत्या टाइम डोमेन वाल्या ज्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी डोमेन आणि टाइम डोमेन दोन्ही आल्या बोडे प्लॉट रूट लोकस स्टॅबिलिटी अनालिसिस सिमिलरली ब्लॉक डायग्राम रिडक्शन टेक्निक. दीज ऑल आर द टाइम डोमेन अनालिसिस. त्याच्यामध्ये आपण नॉर्मली काय करत होतो ट्रान्सफर फंक्शन काढत होतो कुठल्याही सिस्टीमचं. बट त्या सिस्टीमचे काही लिमिटेशन आहे. दॅट लिमिटेशन आर फर्स्ट नॅचरली significant initial condition is obtained precise solution of the any system lose their importance in the conventional approach. इनिशियल कंडिशन म्हणजे काय? जेव्हा टाइम हा 0 असतो म्हणजे सिस्टीम चालू व्हायच्या आधी त्याच्यामध्ये सपोज रेजिस्टन्स इंडक्टन्स कॅपॅसिटन्स आहे. फॉर एक्झाम्पल एक नेटवर्क घेतलं. एक नेटवर्क इज नथिंग बट अ कंट्रोल सिस्टीम. तर इनिशियली तो कॅपॅसिटन्स काही चार्ज राहील किंवा डिस्चार्ज राहील. इनिशियली त्या सर्किट मध्ये जो इंडक्टर आहे त्याच्यामध्ये काही करंट असेल स्टोअर्ड करंट असेल इन द फॉर्म ऑफ एनर्जी. तर ती करंट एनर्जी स्टोअर्ड असेल तर ते त्या कंडिशन मध्ये सर्किट चालू व्हायच्या कंडिशन मध्ये इनिशियल कंडिशन त्याला म्हणतो. म्हणजे चालू व्हायच्या आधी त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स मध्ये काही चार्जेस आहे किंवा एनर्जी आहे इंडक्टर मध्ये त्याला आपण इनिशियल कंडिशन म्हणतो. तर टाइम डोमेन कंडिशन म्हणजे आपल्या ओल्ड वाल्या ज्या कन्व्हेन्शनल मेथड्स आहे त्यामध्ये इनिशियल कंडिशन्स मध्ये काय आहे काही लिमिटेशन्स आहे ते सॉल्व्ह नाही करू शकत त्या कन्व्हेन्शनल अप्रोच. सेकंड, the method is insufficient and troublesome to give the complete time domain solution of higher order system. What is mean by order? Order म्हणजे h चा पॉवर जो असतो न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरच्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर फंक्शन असतात. जसं फॉर एक्झाम्पल 1/s² प्लस 4s² 4s प्लस 3 असं आपण म्हटलं. फॉर एक्झाम्पल एखादी सिस्टीम जर आपण घेतली तर सिस्टीम मध्ये जर आपला ट्रान्सफर फंक्शन जर असेल एखादा ट्रान्सफर फंक्शन दिलेला असेल 1/s³ प्लस 2s² प्लस 3s प्लस 1 असं आपण म्हणतो. तर ऑर्डर काय राहील याचा? ऑर्डर ऑफ द सिस्टीम इज 3. हायर ऑर्डर सिस्टीम जर असेल तर त्याची आपण टाइम डोमेन इन्फॉर्मेशन काढत असतो कन्व्हेन्शनल मेथडनी. म्हणजे प्रिव्हियस अप्रोचनी जर आपण काढतो म्हटलं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येतात काही सफिशियंट इनसफिशियंट आणि ट्रबल येतात.
म्हणजे that method are not sufficiently means conventional method are not sufficiently find out the time domain information for the higher order system. 3-4 ऑर्डर पर्यंत आपण काढू शकतो. 3-4 च्या वर गेला ऑर्डर तर काय होईल, सिस्टीम टाइम डोमेन सिस्टीम प्रॉब्लेम देते. Similarly, third disadvantages or limitation of the conventional method is it is not very much convenient for the analysis of the multiple input, multiple output system. What is the name of multiple input, multiple output system? Suppose एक कंट्रोल सिस्टीम आहे, एक कंट्रोल सिस्टीम जर असेल त्या सिस्टीमला समजा एकच इनपुट येत असेल आणि एकच आउटपुट असेल तर त्याला आपण म्हणतो सिंगल इनपुट सिंगल आउटपुट सिस्टीम. पण त्याला मल्टिपल इनपुट असेल जसं की प्रेशर, टेम्परेचर किंवा पॉवर, स्पीड, तर सिमिलरली आउटपुट पण असेल समजा मल्टिपल, करस्पॉन्डिंग इनपुट साठी आउटपुट असेल समजा कंट्रोलिंग ऍक्शन ऑफ वॉल 1, वॉल 2, वॉल 3, वॉल 2, वॉल 3 असे मल्टिपल आउटपुट असेल. तर मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टीम जर असेल तर त्या कंडिशन मध्ये कन्व्हेन्शनल मेथड जे आपण आतापर्यंत शिकलो त्या कन्व्हिनियंट नाही आहे मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट साठी. सिमिलरली 4 number of limitation, it gives the analysis of the single system for the some specified type of the like input, step आणि RAM. म्हणजे आपण आतापर्यंत जे शिकलो ज्या टेक्निक शिकलो जसं की टाइम डोमेन युनिट नंबर 3 मध्ये आपण बघितलं की स्टँडर्ड इनपुट साठी स्टेप इनपुट, रॅम इनपुट किंवा पॅराबोलिक इनपुट जर असले स्टँडर्ड सेट ऑफ इनपुट असले तर त्याच्यासाठी तो काय करू शकतो, आपल्याला एक पर्टिक्युलर सिमिलरली इम्पल्स पण इनपुट आपण देतो. त्या इनपुट साठीच तो काय करतो, टाइम डोमेन इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे टाइम डोमेन अनालिसिस प्रॉपरली वर्क करू शकतो. पण याच्या व्यतिरिक्त जर आपण इनपुट दिले स्टेप, रॅम्प आणि पॅराबोलिक किंवा इम्पल्सच्या व्यतिरिक्त जर दिले तर त्या टाइमला टाइम डोमेन इन्फॉर्मेशन, टाइम डोमेन और कन्व्हेन्शनल मेथड आर नॉट सफिशियंटली गिव्ह द अनालिसिस ऑफ दॅट सिस्टीम. सिमिलरली 5 number of limitation, it is only applicable to the linear time invariant system. म्हणजे टाइम डिपेंडंट सिस्टीम वर हे वर्क नाही करत. लिनियर सिस्टीम म्हणजे काय, इनपुट जर आपण दिलं, लिनियर म्हणजे काय, इनपुट जर आपण दिलं तर त्याचा करस्पॉन्डिंग आउटपुट तर मिळत आहे. बट टाइम इनव्हेरियंट, इनपुट इज नॉट डिपेंड्स ऑन आउटपुट विथ रिस्पेक्ट टू टाइम डिपेंड नाही करत. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. म्हणजे इनपुट आणि आउटपुट याच्यामध्ये टाइम सोबत कुठलंच रिलेशनशिप नाही आहे तर त्याला काय म्हणतात, टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. आणि लिनियर म्हणजे काय, इनपुट दिलं तर आउटपुट मध्ये चेंजेस होईल बट विथ रिस्पेक्ट टू टाइम होणार नाही. म्हणजे आता दिलं तर थोड्या वेळेनंतरही होऊ शकते किंवा आता दिलं तर लगेच होऊ शकते, इन्स्टंटली आउटपुट चेंज. तर अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. सो लिनियर व्हेरिएशन्स बट नॉट अ टाइम डिपेंडंट सिस्टीम इज कॉल्ड एज अ टाइम इनव्हेरियंट सिस्टीम. म्हणजे हे सिस्टीम फक्त म्हणजे टाइम डोमेन अनालिसिस सिस्टीम जे आहे लिनियर टाइम इनव्हेरियंट सिस्टीमवर अनालिसिस करण्यासाठी सफिशियंट होते. सिमिलरली इन क्लासिकल मेथड लाईक रूट लोकस, बोडे प्लॉट आर बेसिकली ट्रायल अँड एरर प्रोसिजर विच फॉल्स टू गिव्ह द ऑप्टिमम सोल्युशन रिक्वायर्ड. म्हणजे याच्यात आपण काय करत आहे, आपण ग्राफ पेपरवर ड्रॉ करतो, सेमिलॉक पेपरवर ड्रॉ करतो आपला रूट लोकस, बोडे प्लॉट, बरोबर आहे. अँड दॅट मेथड आर नथिंग बट अ ट्रायल अँड एरर मेथड. ट्रायल अँड एरर मेथड्स आहे दॅट फेज टू ऑप्टिमम सोल्युशन. म्हणजे एक्झॅक्ट सोल्युशन जर आपल्याला पाहिजे असेल, एक्झॅक्ट सिस्टीमचं स्टॅबिलिटी किंवा सिस्टीमचं अनालिसिस जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागते एक्झॅक्टली, तर आपण काय करू शकतो त्याच्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट अनालिसिस मिळण्यासाठी आपण ट्रायल अँड एरर घेतो, एक्झॅक्ट सोल्युशन त्याच्यामध्ये मिळत नाही. सो दीज आर द सम टेक्निक मीन्स कन्व्हेन्शनल टेक्निक जे आपण आतापर्यंत बघितल्या त्याच्या ह्या काय आहे, काही लिमिटेशन्स आहे, बरोबर. तर ह्या लिमिटेशन्स आहे त्याच्यामध्ये कुठले कुठले हे जर आपण आता बघितलं की याच्यामध्ये बोडे प्लॉट, रूट लोकस, दिस नथिंग बट अ ट्रायल अँड एरर मेथड. इन दिस मेथड दिस सिस्टीम इज अ फेल्स. म्हणजे ऑप्टिमल सोल्युशन, एक्झॅक्ट सोल्युशन ते देत नाही, मीन्स ट्रायल अँड एरर मेथड आहे रूट लोकस आणि बोडे प्लॉट. म्हणजे दीज आर द कन्व्हेन्शनल मेथड. Hence it is hence it is clear that it is absolutely necessary to use the method which analyze system with overcome most of the above said difficulty. म्हणजे ज्या डिफिकल्टीज कन्व्हेन्शनल मेथड्स मध्ये आहेत
त्या डिफिकल्टी आपल्याला इथून रिमूव्ह करायच्या, अशी मेथड आपल्याला यूज करायची. The modern method discussed in this chapter use the concept of total internal state of the system considering the all initial conditions. State म्हणजे काय? State म्हणजे एखादी सिच्युएशन, एखादी कंडिशन ऍट पर्टिक्युलर टाइम और व्हेरिएबल ऍट पर्टिक्युलर व्हेरिएबल. और स्टेट म्हणजे म्हणू शकतो की एखादा व्हेरिएबल आहे, टेम्परेचर आहे, व्होल्टेज आहे, करंट आहे, ऍट पर्टिक्युलर टाइम 0 सेकंड, 1 सेकंड, 2 सेकंड या टाइमला असलेलं व्होल्टेज, करंट आणि टेम्परेचर. जसं की फॉर एक्झाम्पल 0 सेकंदला इनिशियल कंडिशनला टेम्परेचर 25 डिग्री होतं. 1 सेकंड जसं, कारण टाइम हा चालू आहे, सिस्टीम सोबत टाइम पण हा ऑपरेट होतोय, तर टाइम हा म्हणजे टाइम हा पॅरामीटर ऑलवेज सिस्टीम सोबत ऑपरेट होत राहील, रन होत राहील. तर 1 सेकंड झाला तर टेम्परेचर सपोज 27 डिग्री झाला, 2 सेकंडला 29 झाला, म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम टेम्परेचर वाढतोय, पण त्या पर्टिक्युलर कंडिशनला जी स्टेट आहे टेम्परेचरची, जे सिच्युएशन आहे त्याला आपण स्टेट म्हणतो. This technique is called as the state space analysis. This is the essentially a time domain approach. म्हणजे obviously state space analysis is the time domain approach. पूर्णपणे टाइम वर डिपेंड राहतो की कोणत्या टाइमला काय सिच्युएशन आहे, त्याला आपण काय म्हणतोय, स्टेट म्हणतोय. स्टेट म्हणजे सिच्युएशन असं कन्सिडर करा तुम्हाला समजण्यासाठी. The some of the important advantages of this approach can be stated. Means conventional method, root locus, Bode plot and time domain analysis, stability analysis, block diagram reduction technique, these are required transfer function and they have some disadvantages. तर ते डिसएडव्हान्टेजेस रिमूव्ह करण्यासाठी मॉडर्न मेथड त्यामध्ये टाकलेली आहे की दिस मेथड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ स्टेट स्पेस अनालिसिस. दिस इज अँड दिस टेक्निक इज कम्प्लिटली डिपेंड्स अपॉन द टाइम डोमेन अप्रोच. टाइम याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट पॅटर्न. तर त्याची ऍडव्हान्टेजेस काय आहे मेथडची? द मेथड टेक इन टू द अकाउंट द इफेक्ट ऑफ ऑल इनिशियल कंडिशन. इनिशियल कंडिशन्स म्हणजे काय? सपोज आता एक इलेक्ट्रिक सर्किट आहे, त्याच्यामध्ये कॅपॅसिटर आहे, रेजिस्टन्स आहे किंवा इंडक्टन्स आहे. तर कॅपॅसिटन्स मध्ये इनिशियली व्होल्टेज काही स्टोर्ड असेल किंवा कॅपॅसिटर डिस्चार्ज असेल, तर त्या कॅपॅसिटर कपल्ड सर्किटला आपण जेव्हा व्होल्टेज देतोय तर त्याची इनिशियल कंडिशन म्हणजे त्याच्यात आपल्याला कॅपॅसिटन्स मध्ये इनिशियल व्होल्टेज किती स्टोर्ड आहे ते पण कन्सिडर करावं लागेल. किंवा इंडक्टर जर असेल तर त्या इंडक्टर मध्ये किती एनर्जी स्टोर्ड आहे ते पण आपण त्याच्यात कन्सिडर करायला पाहिजे, त्याला म्हणू आपण इनिशियल कंडिशन. इट कॅन बी अप्लाइड टू द नॉन लिनियर ॲज वेल ॲज टाइम व्हॅरिंग सिस्टीम. म्हणजे नॉन लिनियर सिस्टीम असेल किंवा टाइम डिपेंडंट सिस्टीम असेल. नॉन लिनियर मीन्स ज्या सिस्टीमचं बिहेवियर आउटपुट कॉन्स्टंट नाही आहे. जसं की फॉर एक्झाम्पल एखादी डीसी मोटर आहे, त्याचं स्पीड आपल्याला कंट्रोल करायचं आहे. एक स्पीड सपोज फॉर एक्झाम्पल एक कन्सिडर केलं आपण, नॉन लिनियरचं ऑपरेशन जर घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल एक ग्राफ जर घेतला आपण, हा समजा स्पीड वर्सेस टाइम ग्राफ आहे मशीनचा. तर एक स्पीड आहे, समजा समजा मशीन आता 1500 आरपीएम नी रोटेट आहे, मग सपोज 800 आरपीएम नी, परत मग 1800 आरपीएम नी, परत मग 1500 आरपीएम नी, परत मग 200 आरपीएम नी. म्हणजे these speed are changes with respect to time. This system is called as a non-linear system. Also some system are depends, some system parameters depends on time. That system is called as a time varying system. Means that parameter are changes with respect to time, also called as a time varying system. It can be conveniently applied to the, म्हणजे नॉन लिनियर लोड आणि नॉन लिनियर सिस्टीम किंवा टाइम वॅरिंग सिस्टीम साठी हे स्टेट अप्रोच आपण यूज करू शकतो. इट कॅन बी कन्व्हिनियंटली अप्लाय टू द मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टीम. ऑब्विसली कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणजे बोळे प्लॉट, रूट लोकस, टाइम रिस्पॉन्स अनालिसिस, याच्यामध्ये मल्टिपल इनपुट जर असतील सिस्टीमला तर त्याच्यात आपण करू शकत नाही. जसं व्होल्टेज, करंट, फ्रिक्वेन्सी असेल, करस्पॉन्डिंग समजा स्पीड अँड सपोज टू बी प्रेशर ऑफ वॉल कंट्रोल करायचं असेल, असे दोन आउटपुट असेल, तर अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो? मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टीम. एक किंवा एकपेक्षा जास्त जर इनपुट असेल किंवा एकपेक्षा जास्त जर आउटपुट असेल तर अशा सिस्टीमला आपण मल्टिपल इनपुट मल्टिपल आउटपुट सिस्टीम म्हणतो. तर याला मिमो म्हणतात. सिमिलरली सिंगल इनपुट सिंगल आउटपुट सिस्टीमचा अनालिसिस हा बोडे प्लॉट, रूट लोकस, टाइम रिस्पॉन्स अनालिसिस थ्रू करू शकतो. दॅट आर कॉल्ड ॲज अ कन्व्हेन्शनल मेथड. The state space analysis is the modern technique which is depends on state of the time of the system. Similarly, this system is used for the multiple input, multiple output system. Fourth advantage is the system can be designed for the optimal condition precisely by using this modern method. Optimal conditions means for example digital networks and digital system साठी पण आपण हे नेटवर्क
डिझाईन करू शकतो. तर ऑप्टिमल कंट्रोल सिस्टीम आपला एक युनिट याच्यामध्ये राहील. तो युनिट आय थिंक 4th नंबरचा युनिट असेल, तर तेव्हा आपण बघूया ऑप्टिमल कंट्रोल. सिमिलरली एनी टाइप ऑफ द इनपुट कॅन बी कन्सिडर्ड फॉर द डिझायनिंग द सिस्टीम. आता आपण काय बोललो होतो की आपल्या या टाइम रिस्पॉन्स सिस्टीम मध्ये, कन्व्हेन्शनल सिस्टीम मध्ये फक्त कोणते पॅरामीटर्स, कोणते इनपुट सेट होते, स्टेप, रॅम्प आणि पॅराबोलिक. पण याच्यामध्ये आपण कोणतेही इनपुट देऊ शकतो. याच्यामध्ये आता पॅराबोलिक पण देऊ शकतो, सिमिलरली डिजिटल, अॅनालॉग, कुठले पण टाइम व्हॅरिंग इनव्हॅरियंट सिग्नल्स पण देऊ शकतो. म्हणजे इनपुट इज सपोज टू बी नॉट अ स्टँडर्ड सेट ऑफ सिग्नल. रॅम्प, स्टेप आणि सिमिलरली पॅराबोलिक, दीज आर द स्टँडर्ड सेट ऑफ इनपुट सिग्नल. पण या मॉडर्न स्टेट स्पेस अनालिसिस मध्ये जर आपण सिस्टीमला इनपुट नॉन लिनियर दिलं, नॉन बिहेवियर, जसं की फॉर एक्झाम्पल हे बिहेवियर इनपुट देऊन दिलं. रॅम्पचं कसं होतं, स्टँडर्ड होतं. सिमिलरली स्टेपचं कसं होतं, स्टेप स्टँडर्ड होती. सिमिलरली पॅराबोलिक कसं होतं, पॅराबोलिक इज स्टँडर्ड. बट दीज आर द नॉन लिनियर बिहेवियर. सपोज आपण असंही बिहेवियर देऊ शकतो. These are the non-linear behavior that inputs of state also given in the modern or state space analysis for the any of the control system as a state of input. तर टाइम वॅरिंग मध्ये आपल्याला स्टँडर्ड सेट ऑफ सिग्नल द्यावं लागत होते, रॅम्प, पॅराबोलिक किंवा स्टेप सिग्नल. पण आपण स्टेट स्पेस अप्रोच मध्ये कुठल्याही प्रकारचं इनपुट देऊ शकतो. दॅट इनपुट मे बी स्टँडर्ड सेट ऑफ इनपुट, दॅट मे बी रॅम्प, पॅराबोलिक और अँड अदर दॅन standard set means non-linear behavior of the signal also given to the state space analysis. This is the fifth advantage. Next, as the method involve matrix algebra can be conveniently adopted for the digital computer. आता या अप्रोच मध्ये नॉर्मली मॅथमॅटिकल ऑपरेशन असतात, तर त्यामुळे मॅट्रिक्स ऑलरेडी नॉर्मली मॅट्रिक्सने सॉल्व्ह करतो आपण. मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन, मॅट्रिक्स अल्गोरिदम, ऍडिशन, मॅट्रिक्स सबट्रॅक्शन, ह्या ऑपरेशन जे आहे ते इझिली कम्प्युटर मध्ये होतात. त्यामुळे हा जो सोल्युशन आहे आपण कम्प्युटर मध्ये पण करू शकतो. म्हणजे स्टेट स्पेस रिप्रेझेंटेशन, स्टेट स्पेस अनालिसिस आर डन इझिली इन द computer because this is the normally matrix algebra, that is addition, subtraction, multiplication or division of the matrix or transaction or transposition of the matrix. Similarly, seventh advantage is the state space variable selected need not necessary by the physical quantities of the system. State space variable selected need not necessarily to be a physical quantity. Physical म्हणजे actual quantity असल्याच पाहिजे सिस्टीम मधल्या, हे स्टेट स्पेस व्हेरिएबल मध्ये अनालिसिस मध्ये गरजेचं नाहीये. फिजिकल क्वांटिटी म्हणजे फॉर एक्झाम्पल प्रेशर, टेम्परेचर, हे जे आपण मेजर करू शकतो दॅट आर फिजिकल क्वांटिटी असल्याचं गरजेचं आहे असं काही नाही. इमॅजिनरी पार्ट्स पण आपण घेऊ शकतो. द वेक्टर मॅट्रिक्स नोटेशन ग्रेटली सिम्प्लिफाईज द मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन ऑफ द सिस्टीम. सिमिलरली वेक्टर रिप्रेझेंटेशन असते कुठल्याही पॅरामीटरला आपण जेव्हा आपण मॅथमॅटिकली सॉल्व्ह करतो स्टेट स्पेसचे न्यूमरिकल, तर हे पण एक ऍडव्हान्टेजेस आहे. जेव्हा मॅथमॅटिकली सॉल्व्ह करतो तर दीज आर रिप्रेझेंटेशन आर सिम्प्लिफाईज द मॉडेल, सिम्प्लिफाईज द सिस्टीम. सिम्प्लिफिकेशन म्हणजे वेक्टर कॅल्क्युलेशन्स पण याच्यामध्ये करू शकतो. दीज आर द ऍडव्हान्टेजेस फॉर द स्टेट स्पेस अनालिसिस ऍज कम्पेअर्ड विथ द कन्व्हेन्शनल मेथड, ट्रॅडिशनल मेथड. सो द स्टेट स्पेस अनालिसिस इज कॉल्ड एज द मॉडर्न मेथड फॉर द अनालिसिस ऑफ द नॉन लिनियर और टाइम व्हॅरियंट सिस्टीम. कोणत्याही सिस्टीमला ते आपण अनालाइज करू शकतो. नाउ नेक्स्ट, डेफिनेशन ऑफ स्टेट. व्हॉट इज मीन बाय स्टेट? आता स्टेट म्हणजे काय? जसं फॉर एक्झाम्पल, एक एक्झाम्पल जर आपण घेतलं स्टेटचं, स्टेट म्हणजे काय आपण कन्सिडर करू. फॉर एक्झाम्पल जर घेतलं आपण, सपोज आता बघा, व्हॉट इज इन द कन्सेप्ट ऑफ स्टेट. स्टेट म्हणजे काय म्हणता येईल? कन्सिडर अ फुटबॉल मॅच. आता एक फुटबॉल मॅच चालू आहे किंवा क्रिकेट कन्सिडर करा. द स्कोर इन द फुटबॉल मॅच मस्ट बी अपडेटेड ऍट एव्हरी इन्स्टंट फ्रॉम द नॉलेज अँड इन्फॉर्मेशन ऑफ द टोटल स्कोर बिफोर दॅट इन्स्टंट. ऑब्वियस. आता समजा आपण क्रिकेट मॅच पाहतोय, 15 ओव्हर झालेले, 15 ओव्हर 2 बॉल झाले, तर 15 ओव्हर 2 बॉल पर्यंत सपोज फॉर एक्झाम्पल 100 रन झालेले आहेत. 15 ओव्हर 3 बॉल नंतर 101 रन झाले. 15 ओव्हर 4 बॉल नंतर 102 झाले. तर 15 ओव्हर 3 बॉल पर्यंत किती रन झाले होते? 101. दिस इज द स्टेट.
अप टू विच 15 ओव्हर 3 बॉल पर्यंत. 15 ओव्हर 4 बॉल 102 रन्स. तर 15 ओव्हर 4 बॉलवर सेकंड स्टेट आली, म्हणजे नेक्स्ट स्टेट आली, त्याला आपण स्टेट म्हणतो. दॅट स्टेट इज द 102 रन. सो the knowledge and information of the total score before that instant. This procedure of the updating the score continue till end the match when we get exact and precise score of the entire match. आणि हे जी प्रोसेस आहे रन अपडेट होण्याची, इन्फॉर्मेशन अपडेट होण्याची, म्हणजे रन अपडेट होता विथ रिस्पेक्ट टू रन्स और ओव्हर्स और विथ रिस्पेक्ट टू टाइम इन द फुटबॉल मॅच, कधीपर्यंत होईल, जोपर्यंत हे मॅच पूर्ण संपत नाही आणि तोपर्यंत आपल्याला प्रिसाइज स्कोर मिळत नाही. Thus, the updating procedure has main important in the understanding of the concept of state. Obviously, state म्हणजे काय, समजा स्टेट म्हणजे काय म्हणता येईल बघा. स्टेट म्हणजे काय, समजा 15 ओव्हर 2 बॉल झाले तर किती रन होते 101. 15 ओव्हर 3 बॉल झाले तर किती ओव्हर होते 102. 15 ओव्हर 6 बॉल झाले म्हणजे 16 ओव्हर झाले 103 झाले. 16 ओव्हर 5 बॉल झाले समजा तर 109 रन झाले. आणि 50 ओव्हर मध्ये समजा हे झाले 250 रन. ठीक आहे. तर दीज आर द स्टेट, 1 स्टेट, 2 स्टेट, 3 स्टेट, 3rd स्टेट, 4th स्टेट अँड अप टू लास्ट स्टेट. हे स्टेट्स आहे. सो अपडेटिंग द प्रोसिजर हॅड मेन इम्पॉर्टंट इन द अंडरस्टँडिंग द कन्सेप्ट ऑफ स्टेट. तर हे दीज आर द स्टेट दॅट आर द सिच्युएशन. स्टेट म्हणजे काय, मी नेहमी लक्षात घ्यायचं की त्या कंडिशन मध्ये, त्या सिच्युएशनला, म्हणजे 15 ओव्हर 2 बॉल मध्ये 101 रन होते, 16 ओव्हर 5 बॉलला 109 रन होते. दीज आर द सिच्युएशन. त्यालाच काय म्हणतो आपण कंट्रोल सिस्टीम म्हणजे स्टेट. दॅट इज सपोज टू बी कॉल्ड एज अ स्टेट 1, स्टेट 1, स्टेट 2. ठीक आहे ना. समजण्यासाठी मी थोडं एक्झाम्पल घेतोय की असे असं एक्झाम्पल. सो कन्सिडर द नेटवर्क शोन इन द फिगर. आता बघा एक एक्झाम्पल परत नेटवर्कचं घेतलेला इलेक्ट्रिकल ऍप्लिकेशन्स मध्ये. टू फाइंड द व्ही आउटपुट. आता आउटपुट व्ही जर आपल्याला काढायचं आहे, फाइंड आउट द व्ही आउटपुट, द नॉलेज ऑफ द इनिशियल कॅपॅसिटर व्होल्टेज मस्ट बी नोन. ऑब्विसली त्याच्या अक्रॉस मध्ये काय कनेक्ट आहे, कॅपॅसिटर. तर व्ही आउटपुट काढण्यासाठी आपल्याला इनिशियल स्टेट कॅपॅसिटर मध्ये चार्जिंग आहे की तो डिस्चार्ज आहे हे माहिती असणे गरजेचं आहे. द इन्फॉर्मेशन अबाउट व्ही इन विल नॉट बी सफिशियंट टू ऑब्टेन द प्रिसाइज आउटपुट व्ही आउट ऍट एनी टाइम विच इज ग्रेटर दॅन अँड इक्वल टू 0. म्हणजे फक्त व्ही इनपुट आपण समजा 25 वोल्ट देत आहे, समजा व्ही इनपुट मी 25 वोल्ट देऊन राहिलेलो आहे. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट सफिशियंट टू गेट द आउटपुट व्ही आउटपुट. कारण कॅपॅसिटरची इनिशियल कंडिशन काय आहे, कॅपॅसिटर हा चार्ज आहे की डिस्चार्ज आहे, याच्या अक्रॉस किती व्होल्टेज आहे कॅपॅसिटी व्होल्टेज, ते जर माहित असल्याशिवाय आपण आउटपुट व्होल्टेज व्ही आउट काढू शकत नाही. सच सिस्टम इज द which the output is not only dependent on the input but also on the initial condition are called as a system with memory or called as the dynamic system. म्हणजे ज्या सिस्टीम, अशा सिस्टीम ज्या इनिशियल कंडिशन वर डिपेंड करते किंवा मेमोरी, कारण कॅपॅसिटर इज ऍक्ट एज अ एनर्जी स्टोरेज डिव्हाइस बिकॉज दे हॅव द एनर्जी स्टोर्ड इन इनिशियल कंडिशन. तो चार्ज असू शकतो किंवा तो डिस्चार्ज पण असू शकतो, पण त्याची इनिशियल कंडिशन जोपर्यंत आपल्याला माहित नाही पडत तोपर्यंत आपण व्ही आउटपुट काढू शकत नाही. तर अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, डायनामिक सिस्टीम और मेमोरी सिस्टीम. बरोबर. म्हणजे इनिशियल कंडिशन जोपर्यंत कॅपॅसिटर सी ची आपल्याला माहित नाही पडन, इथं व्होल्टेज किती आहे, चार्जिंग व्होल्टेज किती आहे, जोपर्यंत इथे कॅल्क्युलेट नाही होणार तोपर्यंत आपण आउटपुट व्होल्टेज या सर्किटचं काढू शकत नाही डायरेक्टली, जरी आपल्याला इनपुट व्होल्टेज किती देत आहे माहित असेल तरीही. तर अशाच नेटवर्कला किंवा अशा सिस्टीमला आपण म्हणतो मेमोरी सिस्टीम और ऑल्सो कॉल्ड एज अ डायनामिक सिस्टीम. While if the above network capacitor C is replaced by another resistance R1. समजा आपण आता कॅपॅसिटर रिमूव्ह करून टाकला आणि इथे एक रेजिस्टन्स लावून दिला, कोणता, रेजिस्टन्स इज R1, कॅपॅसिटर काढून टाकला. तर आता मला सांगा इथून करंट समजा I1 जाईल, इथून करंट समजा I2 जाईल, ते काढून घेऊ आपण. समजा रेजिस्टन्स 2 ओहम आहे आणि इथून समजा करंट चाललेला आहे 5 ओहम, 5 एम्पियर. तर 5 2 10, किती व्होल्टेज भेटून जाईल, 10 वोल्ट डायरेक्टली. बरोबर आहे. So, if the above network capacitor is C replaced by another resistance R1, the output will be dependent only on the input applied voltage Vin. समजा इनपुट अप्लाय व्होल्टेज 25 वोल्ट आहे, हे अप्लाय केल्यानंतर इथून करंट जे काही फ्लो होईल त्यानुसार I2 पण कॅल्क्युलेट केलं, 5 एम्पियर होता आहे आणि इथं 2 ओहम भेटला, तर 10 वोल्ट आपल्याला आउटपुट व्होल्टेज मिळाला. सो म्हणजे इनपुट वर डिपेंड आहे सरळ सरळ आउटपुट. जेवढं इनपुट द्याल त्यानुसार करस्पॉन्डिंग आउटपुट तुम्हाला भेटणार.
such a system in which the output of the system depends only on the input applied at time t is equal to 0 as called as a system with zero memory or also called as a static system. म्हणजे ज्या सिस्टीम इनिशियल कंडिशन म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी स्टोरेज डिव्हाइस आहे त्याला डायनामिक सिस्टीम म्हणतो, ज्याचं बिहेवियर इनिशियल कंडिशनवर डिपेंड असतं अशा सिस्टीमला डायनामिक सिस्टीम म्हणतो. सिमिलरली ज्या सिस्टीमचं बिहेवियर ओनली डिपेंड्स ऑन इनपुट अप्लाइड त्याचा आउटपुट त्याच्यानुसार चेंज होईल, म्हणजे त्याच्यात इनिशियल कंडिशन माहिती असण्याची गरज नाही अशा सिस्टीमला काय म्हणतो आपण स्टॅटिक सिस्टीम. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण बघितलं. सिमिलरली फिगर नंबर 15.2 काय म्हणतात, एक एफ फोर्स अप्लाय केला आपण, एक मास दिलेला आहे, मास म्हणजे एक बॉडी आहे त्याचं ओन मास आहे एम, विच तर एक फोर्स एफ अप्लाय केल्यानंतर एक पर्टिक्युलर वेलॉसिटी नी तो मास समोर जाईल आणि काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल, तर तो डिस्टन्स म्हणजे एफ. बरोबर आहे, म्हणजे फोर्स अप्लाय केल्यानंतर ऑब्विसली फोर्स अप्लाय केल्यानंतर काय होईल, एक फोर्स अप्लाय केल्यानंतर हा वस्तू समोर जाईल ना, काही वेलॉसिटीने जाईल मीटर पर सेकंदनी आणि काही डिस्टन्स ट्रॅव्हल करेल एक्स मीटर सपोज. बरोबर, तर एक्स मीटर डिस्टन्सनी तो समोर जाईल. लक्षात आलं. अशा पद्धतीने आपण एक एक्झाम्पल घेतलं. Another example of simple mechanism system. Now according to Newton's law of motion, force is equal to mass into acceleration. A is the acceleration of the mass, F is m d by dt vt. कारण acceleration म्हणजे velocity with respect to time, so vt is equal to 1 by m integration f of t. so vt काढायचं असेल तर डिफरन्शिएट इकडे नेलं तर काय इंटिग्रेशन 1 upon m integration of f of t dt. Now velocity anytime can be result of the force applied to the particular in the entire path. So va of t is equal to 1 upon m minus infinity to t f of t, that is minus 1 upon m. हे mathematical आहे, so t initial condition put केली तर vt is equal to vt of 0 plus integration of f of t. From above equation it is clear that from the sum input f of t input we get the different value of the velocity vt depends on the choice of the parameter t0 and the value of the vt0. Obviously t म्हणजे काय, t0 म्हणजे इनिशियल टाइम, t म्हणजे काय टाइम ही चेंजेस, कारण जसं जसं समोर तुमची सिस्टीम ऑपरेट होत आहे टाइम ही चेंजेस, कारण टाइम थांबणार नाही आहे. टाइम कसा आहे 0 सेकंड 1 सेकंड 2 सेकंड 3 सेकंड 4 सेकंड, जोपर्यंत तुम्ही ऑपरेट करत आहे तो पर्टिक्युलर टाइम अप टू इन्फिनिटी, जोपर्यंत तुमचं वर्ल्ड चालू आहे तुमची अर्थ फिरत आहे तोपर्यंत तुमचा टाइमचा कॉन्सेप्ट कुठेच जाणार नाही. टाइम ऑलवेज विथ रिस्पेक्ट टू सिस्टीम ऑपरेट होईलच. So the time is nothing but, and that time are corresponding to that particular variable. That variable is called as a state. समजा v of t0 म्हणजे काय, समजा v of t0 means suppose initial time. The v of t0 means voltage at initial condition. v of t1 म्हणतात तर voltage at time t1. v of t2 म्हणतात तर voltage at time t3. v of t4 म्हणतात तर voltage at time t4. तर अशा पद्धतीने ते पर्टिक्युलर व्होल्टेज त्या पर्टिक्युलर टाइमला असणार त्यालाच आपण काय म्हणू, व्होल्टेज स्टेट्स ऍट पर्टिक्युलर टाइम. व्होल्टेज स्टेट्स ऍट पर्टिक्युलर टाइम म्हणजे पर्टिक्युलर सिच्युएशनला ते व्होल्टेज किती होतं, म्हणजे त्या पर्टिक्युलर टाइमला ते व्होल्टेज किती होतं त्याला आपण स्टेट म्हणतो. म्हणजे मला स्टेटचा कन्सेप्ट समजून सांगायचा आहे, हे तुमच्या लक्षात आलं असेल की स्टेट म्हणजे काय. ठीक आहे, नाव तर अशा पद्धतीने हा कन्सेप्ट आहे स्टेटचा. द स्टेट ऑफ द डायनामिक सिस्टीम. डायनामिक सिस्टीम म्हणजे काय, अशा सिस्टीम ज्याच्यामध्ये इनिशियल कंडिशन कन्सिडर करावं लागेल, किंवा अशा सिस्टीम ज्याच्यामध्ये मेमोरी आहे किंवा एनर्जी स्टोरेज डिव्हाइस आहे, जसं इलेक्ट्रिकल नेटवर्क मध्ये कॅपॅसिटर किंवा इंडक्टर असेल त्या सिस्टीमला डायनामिक सिस्टीम म्हणतो. इज द स्मॉलेस्ट सेट्स ऑफ द व्हेरिएबल x1 x2 xn कॉल्ड ॲज अ स्टेट व्हेरिएबल और स्टेट वेक्टर. त्याला इनर स्टेट व्हेरिएबल आहे सपोज त्या सिस्टीमला x1 x2 up to xn. That knowledge of the state variable at t is equal to t0. आता knowledge of the state आपल्याला माहिती असली पाहिजे त्या व्हेरिएबलची. That variable may be capacitance, resistance, inductance of that system. At t is equal to t0 म्हणजे इनिशियल कंडिशन. t0 म्हणजे इनिशियल कंडिशन मध्ये त्या व्हॅल्यूज आपल्याला माहित असल्या पाहिजे. टुगेदर विथ द नॉलेज ऑफ द इनपुट फॉर t is less greater than equal to t0 म्हणजे इनपुट आपण t0 पासून पेक्षा म्हणजे इनिशियल कंडिशन पेक्षा जास्त देत आहे. कम्प्लीटली डिटरमाइन द बिहेवियर ऑफ द सिस्टम फॉर एनी टाइम t to t0 म्हणजे स्टेट ऑफ द व्हेरिएबल डेफिनेशन तुम्हाला लक्षात आली असेल की पर्टिक्युलर इनिशियल टाइम पासून जोपर्यंत तुम्ही इनपुट देताय तर त्या करस्पॉन्डिंग टाइम साठी तुमचे व्हेरिएबल्स कसे चेंज होत आहेत त्या सिच्युएशन्सला आपण स्टेट म्हणतो. द नंबर ऑफ स्टेट व्हेरिएबल टू कम्प्लिटली डिफाइन द डायनामिक ऑफ द सिस्टम इज इक्वल टू द नंबर ऑफ इंटिग्रेटर इन्व्हॉल्व इन द सिस्टीम. म्हणजे इंटिग्रेटर किती आहे सिस्टीम मध्ये त्यावर डिपेंड करेल स्टेट व्हेरिएबल किती आहे इंटिग्रेटर्स. Assume that multiple input, multiple output system involve n integrators, state variables. Assume that
So assume that multiple input, multiple output system involve n integrator. Assume also r inputs, that is u of t, u2 of t, ur of t is the multiple input, and p output means multiple outputs, y1 of t, y2 of t and yp of t. ही सिस्टीम दिलेली आहे. असं आपण एक सिस्टीम कन्सिडर केली. त्याचे इनपुट्स आहे मल्टिपल आउटपुट्स आहे, आणि करस्पॉन्डिंग सिस्टीम म्हणजे जे कंट्रोल सिस्टीम आहे त्याला इनर व्हेरिएबल्स आहे. दॅट व्हेरिएबल्स आर डिपेंड्स ऑन द dynamic behavior of the control system is supposed to be that variable of the capacitive voltage. म्हणजे मेमोरी व्हेरिएबल जर असेल आणि त्या व्हेरिएबल्स कशावर डिपेंड करते, टाइम टू टाइम डिपेंड्स करते. इनिशियल कंडिशन पासून जोपर्यंत तुम्ही त्या सिस्टीमला ऑपरेट करत आहे पर्टिक्युलर टाइम इन्फिनिटी पर्यंत, तोपर्यंत ते व्हेरिएबल चेंज होत राहते. तर त्या सिच्युएशन्सला डिफरंट टाइमला ते व्हेरिएबल जे चेंज होतील त्याला आपण काय म्हणू, स्टेट. तर नंबर ऑफ इंटिग्रेटर जेवढे त्या सिस्टीम मध्ये राहतील तेवढेच तुमचे त्याच्यामध्ये स्टेट्स राहतील, असं अकॉर्डिंग टू दॅट लाईन्स आपण म्हणतो. ठीक आहे. तर हे झाले आतापर्यंत स्टेट म्हणजे काय, स्टेट सिस्टीम म्हणजे काय, कन्व्हेन्शनल मेथड्स म्हणजे काय, स्टेट स्पेस व्हेरिएबल्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय स्टेट. स्टेटचं आपण इन्फॉर्मेशन बघितली. जसं फॉर एक्झाम्पल क्रिकेटचं स्कोअर किंवा फुटबॉल स्कोअरचं एक्झाम्पल आपण जर कन्सिडर केलं तर स्टेट हे थोडं चांगलं समजेल की एक पर्टिक्युलर स्कोअर पर्टिक्युलर टाइमला किती आहे किंवा पर्टिक्युलर ओव्हरला किती आहे, त्याला आपण एक सिच्युएशन किंवा स्टेट म्हणू. अशा मल्टिपल स्टेट्स राहतील. तर मल्टिपल स्टेटला जर ऍड केलं तर स्टेट वेक्टर आपल्याला मिळेल. ठीक आहे, स्टेट मॉडेल किंवा स्टेट वेक्टर आपल्याला मिळेल. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण डेफिनेशन्स बघणार, स्टेट व्हेरिएबल, स्टेट वेक्टर. तर ह्या डेफिनेशन सिमिलरली स्टेट मॉडेल फॉर द कंट्रोल सिस्टीम आणि डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स फॉर इम्प्लिमेंटेशन ऑफ द स्टेट मॉडेल्स, आणि त्याच्यानंतर त्याचे न्यूमरिकली एक्झाम्पल्स आपण इथे सॉल्व्ह करणार आहे. तर थँक्यू पहिला लेक्चर बघितल्याबद्दल. तर आता तुम्हाला स्टेट व्हेरिएबल बद्दल मी इथे या लेक्चर मध्ये कम्प्लिटली सांगितलेलं आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आता त्याच्या वेगळ्या मेथड, स्टेट मॉडेल कसं रिप्रेझेंट करायचं, कंट्रोल सिस्टीम कशी रिप्रेझेंट करतो ते आपण बघू. थँक्यू.